ज्ञान आणि शक्ती, इल्म और कुवत. ज्ञान म्हणजे एकत्वाची ओळख, आणि ज्या ज्ञानाचा शेवट एकत्वाच्या नकारात होतो ते ज्ञान नसून अज्ञान आहे. प्रेषितांचा उद्देश फक्त संदेश पोहोचवणे नव्हता, तर तो संदेश समाजात जिवंत ठेवणे, त्याद्वारे अन्यायाचा अंत आणि न्यायाचा उगम करणे हाच होता. म्हणूनच प्रत्येक नबीचा प्रयत्न दोन दिशांनी होता: दलील, तर्क आणि कुवत, शक्ती, या दोन्ही मार्गांनी. कारण सत्याचा विजय केवळ वादात नाही, तर तो समाजाच्या व्यवस्थेतही दिसायला हवा. अल्लाहचे दूत आदरणीय मुहम्मद सल्लम यांच्या संदेशाचे दोन मूल उद्देश होते. पहिला, कुराण आणि सुन्नतच्या शिक्षणाद्वारे आत्मशुद्धी, आणि दुसरा, संघर्ष आणि प्रयत्नाद्वारे इस्लामचा ईश्वर न्यायाचा प्रभाव वाढवणे. प्रेषित आदरणीय मुहम्मद सल्लम यांचे ज्ञानाचे वारस झाले उलमा, विद्वान, आणि शक्तीचे वारस झाले उमरा, नेते. इस्लामच्या दोन मूलभूत संकल्पना म्हणजे इज्तिहाद आणि संघर्ष म्हणजे जिहाद. इज्तिहाद म्हणजे विचार आणि तर्काने सत्याचा विजय मिळवणे, आणि जिहाद म्हणजे अत्याचाराविरुद्ध शक्तीने सत्य प्रस्थापित करणे. धर्माच्या संरक्षणाचे दोन मार्ग आहेत: ज्ञान आणि शक्ती. अल्लाहने ज्ञानाद्वारे आपल्या धर्माचं रक्षण केलं आणि शक्तीद्वारे त्या धर्माचे अनुयायी सुरक्षित ठेवले. दीन म्हणजे सत्यधर्म. इस्लामचा प्रसार आणि मजबूतीचा मार्ग आहे दावत, आवाहन आणि संघर्ष म्हणजे जिहाद. हे दोन्ही कयामतपर्यंत चालू राहतील. जेव्हा मुसलमान दुर्बल असतील तेव्हा त्यांचं शस्त्र असेल दावत आणि तालीम, ज्ञान आणि आचरणाचा प्रसार, आणि जेव्हा ते शक्तिशाली होतील तेव्हा त्यांच्या खांद्यावर जबाबदारी असेल सुधारणा आणि न्याय स्थापनेची. प्रत्येक मुस्लिमासाठी अमर बिल मारूफ म्हणजे सत्कर्माला प्रोत्साहन आणि नही अनिल मुनकर म्हणजे वाईटावर अंकुश हे बंधनकारक आहे. मारूफ म्हणजे ते जे अल्लाहने सांगितले आहे, आणि मुनकर म्हणजे ते जे त्याने मनाई केली आहे. मुसलमानांमधील लढाई जिहाद नाही, आणि आपल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध बंड अनुचित आहे. इस्लाम एकतेचं धर्म आहे, म्हणून फूट आणि अहंकार हे निषिद्ध आहेत, तर एकता आणि सहकार्य हे अल्लाहला प्रिय आहेत. इतिहास सांगतो, जगातील प्रथम मानव आणि नबी आदम अलैहिस्सलाम यांच्या काळात संपूर्ण मानवजातीचा धर्म एकच, इस्लाम, म्हणजे स्वतःला पूर्णपणे विश्वनिर्मिकाच्या स्वाधीन करून त्याच्या मार्गदर्शनानुसार जगणे होता. मात्र अहंकार, इच्छा आणि शैतानाच्या फुसकाऱ्यांमुळे मानवाने विभाजनाचा मार्ग निवडला. त्याच क्षणापासून धर्म आणि अधर्माची सीमा ठरली. म्हणूनच अल्लाहने आपल्या नियमाची रक्षा करण्यासाठी नबी आणि रसूल पाठवले आणि त्यांच्यावर दैवी ग्रंथ अवतरवले. या दैवी साखळीचे दोन उद्देश होते: पहिला, मानवाला सत्याच्या मार्गाची ओळख देणे; दुसरा, समाजातील वाद आणि अन्याय दूर करून दैवी न्याय प्रस्थापित करणे. आदम अलैहिस्सलाम हे फक्त नबी नव्हते, ते होते खलीफा, ज्यांनी अल्लाहचा आदेश आपल्या सृष्टीवर लागू केला. दाऊद अलैहिस्सलाम यांच्या संदर्भातही कुराण स्पष्ट सांगतो, खलीफा म्हणजे तो जो अल्लाहचा न्याय त्याच्या निर्मितीमध्ये अंमलात आणतो. अल्लाहचे प्रत्येक नबी या दोन भूमिकांमध्ये जगात आले: नबी आणि खलीफा. अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद सल्लम यांच्यानंतर नबुवत संपली, पण ज्ञानाची वारसा आणि शक्तीची जबाबदारी आजही चालू आहे. अबू बक्कर सिद्दीक यांनी स्वतःला खलीफतुर रसूल सल्लम म्हटलं. यानंतर उमर त्यांचे उत्तराधिकारी झाले, आणि अशीच पुढे चालू राहिली खिलाफते राशिदा 632 ते 661 इसवीपर्यंत. यानंतर आली बनू उमय्या, जिथे राजसत्तेची छटा दिसली. मात्र तरीही
त्यांचं स्थान खलिफाचं होतं. मग ही सत्ता गेली बनू अब्बासकडे आणि नंतर उस्मानी तुर्कांपर्यंत पोहोचली. परंतु 1924 मध्ये ब्रिटिश कारस्थानांमुळे खिलाफतचं संस्थान नष्ट केलं गेलं. त्या दिवसापासून इस्लामी जगतात पुन्हा त्या व्यवस्थेच्या पुनर्स्थापनेसाठी चळवळी सुरू झाल्या. इतिहासाच्या सुरुवातीला जसं संपूर्ण मानवजात आदम यांच्या काळात एकाच धर्मावर होती, तसं शेवटी ईसा यांच्या काळात पुन्हा मानवता एका दिन म्हणजे धर्म इस्लामवर येईल. ही आहे सृष्टिकर्त्याची अंतिम योजना, जी नक्कीच पूर्ण होणार. मात्र या दोन्ही टोकादरम्यान विश्वासू लोकांची जबाबदारी आहे धर्माचं रक्षण, त्याचा प्रसार आणि त्याचा विजय.